व्हेरी व्हेरी वार्म वेलकम. व्हेरी गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. सगळ्यांचं स्वागत आहे नाईट मेडिटेशन सेशन्स मध्ये. रोज रात्री आपण मनी एनर्जी हिलिंग या विषयावर मेडिटेशन करतो. ईएफटी टॅपिंगद्वारे आपल्या आतमधले पैशा संबंधित असलेले जे रेजिस्टन्स आहे त्याला आपण दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. सोबतच मनी एनर्जी सोबत अलाइन करून घेण्याचा आणखी आपला एक प्रयत्न आहे. हे आपण याच्यासाठी करत आहे आणि ही सर्व्हिस, ही टेक्निक मी का बरं ऍज अ फ्री ऑफ कॉस्ट सारखं रेग्युलर बेसिसवर मी सगळ्यांसाठी ओपन करत आहे का? कारण की मला एक गोष्ट खूप जवळून फील झालेली आहे, जो पैशा संबंधित असलेला रेजिस्टन्स आहे. आणि जोपर्यंत हा रेजिस्टन्स आपण रिलीज करत नाही तोपर्यंत आपण रेडीच होत नाही नवीन ऑपॉर्च्युनिटीसाठी. तसं बघितलं तर मनी एनर्जीच्या नावाने आपण टॉप सिक्रेट क्लासेस ठेवू शकतो. कशासाठी? मी माझ्या लाईफमध्ये मनी जनरेट करण्यासाठी. पण जो सगळ्यात मोस्ट प्रिशियस असायला पाहिजे, जो सगळ्यांची नीड आहे, तुम्ही जास्तीत जास्त ओपन ठेवला आहे. आणि याच्यासाठी ओपन ठेवला की मला बघायचं आहे की हाऊ रेजिस्टन्स वर्क इन पीपल्स लाईफ. जी गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे आपल्यासाठी, पैसा, आणि तो पैसा येत नाही किंवा त्या मनी संबंधित धना संबंधित आपल्या जीवनामध्ये इतके सारे अडथळे, ब्लॉकेज, आणि आपण इतकी साध्या भाषेत बोलायला गेलं तर ढोर मेहनत करतो. कशासाठी? तोच पैसा कमवण्यासाठी. आणि इतकं सगळं असताना मी हे क्लासेस मागच्या 1 महिन्यापासून, 1 महिना काय त्याच्या अगोदर आपली ट्रिप कधी गेली होती? जानेवारी महिना. तेव्हापासून फेब्रुवारी गेला, मार्च आता लागणार आहे, म्हणजे पूर्ण फेब्रुवारी आणि जानेवारीचे पहिले 15 आठवडे, 15 दिवस तेव्हापासून सुरू झालेली, म्हणजे कमीत कमी 1.5 महिना मी हे सेशन चालवलेलं आहे. पण लोक वाढायची तर कमी होत आहे. याचा अर्थ समजून राहिले की नो वन नीड फ्री सर्व्हिस. तुम्ही कितीही चांगली टेक्निक, कितीही चांगला मंत्र, कितीही तुम्ही गायडन्स करा, फ्री मध्ये लोक त्याची रिस्पेक्ट करत नाही. दुसरं, रेजिस्टन्स एवढा भारी आहे प्रत्येकाच्या लाईफ मध्ये की मी फ्री मध्ये हे सर्व्हिस अवेलेबल केल्यावर सुद्धा लोक करत नाही. हाऊ रेजिस्टन्स स्टॉप अवर ग्रोथ, लक्षात घ्या. मी हा क्लास जरी सुरू केला याचा अर्थ हा नाही आहे आय डोंट नीड मनी. मला फक्त एकच भावना अशी आहे की ज्या गोष्टीसाठी मी तरसलो, मी अगोदरपासूनच माझी हीच भावना होती की ज्या गोष्टीसाठी मी एवढा संघर्ष केला. आपण बघा, एक आई वडिलांचे एक गुण असते, ज्या गोष्टीसाठी मी संघर्ष केला ती माझ्या मुलाला इझिली भेटली पाहिजे. कशासाठी? का त्यांना माहित आहे किती स्ट्रगल करावं लागते, आणि त्यांना ही कळते इतकं स्ट्रगल करून मी ज्या लेवल पर्यंत अचीव्ह केलं, जी लेवल अचीव्ह केली, जर मला थोडा सपोर्ट भेटला असता तर मी आणखी हायर लेवलवर असतो. तर प्रत्येक आई वडिलांचं काय स्वप्न असते की माझ्या मुलाला तेवढं सपोर्ट आणि इझी वे प्रोव्हाइड करून दिला पाहिजे की त्याची ग्रोथ माझ्यापेक्षा जास्त झाली पाहिजे. अशाच प्रकारची ती एक भावना आहे माझी, की ज्याच्या अंतर्गत मी असा विचार करतो की हे एज्युकेशन घेण्यामध्ये इतके वर्ष दिले, इतकी संघर्ष, इतका अभ्यास अजूनही सुरूच आहे. आणि त्याच्यामधून जेव्हा एवढंसं सोल्युशन भेटते, एवढं मोठं केल्यानंतर, तेव्हा असं वाटतं की डायरेक्ट एवढंसं देऊन टाका, एवढा मेहनत वाचवा. पण रेजिस्टन्स आपल्या लाईफ मध्ये इतका भारी असते ना, ती साधीशी गोष्ट सुद्धा, साधीशी गोष्ट सुद्धा
आपण ऍक्सेप्ट करत नाही. आणि इथेच लक्षात येते की हाऊ रेजिस्टन्स वर्क इन अवर लाईफ. म्हणून म्हटलं जाते की नशीब, आपण कितीही म्हटलं ना की मी मानत नाही, मानतो नाही मानत, पण ही गोष्ट तेच आहे, नशीब एवढं सोपं नाही. एवढं सोपं नाही आहे. तुम्ही ज्या पॅटर्न मध्ये फसले, ज्या चक्रव्यूह मध्ये फसले, चक्रव्यूह तोडणे एवढं सोपं नाही. हे रेजिस्टन्स आपल्याला तोडणे आवश्यक आहे. आणि दुसरं, स्टेप बाय स्टेप ग्रोथ. अतिची हाव कधीच करू नका. जसं जसं तुम्ही डेव्हलप होत जाल, तुमचं अर्निंग, मल्टिपल रिसोर्सेस ऑफ अर्निंग मनी स्टेप बाय स्टेप ग्रॅज्युअली ग्रोथ होत जाते. तुमची ऑरा जशी जशी वाढत जाईल, तुमचं कटोरं जसं जसं मोठं होत जाईल, तसं तसं भरत जाईल. आणि याची प्रचिती तुम्हाला येईल. तुम्ही फक्त कन्सिस्टंट राहा, कन्सिस्टन्स प्रॅक्टिस करा, तुमच्या एनर्जीला अपलिफ्ट करा. तुम्हाला दिसेल डे बाय डे, डे बाय डे. जसं एक ट्रेडिंगचा एक विषय आहे, जसं बोलतो मी, हमेशा सांगतो मी सगळ्यांना, माझ्यासोबत असलेल्या प्रत्येकाला माझं हेच सजेशन आहे, 1, 2, 3 डॉलर पासून सुरुवात करा. छोटी छोटी सुरुवात. कॉन्फिडन्स वाढेल, मेंटॅलिटी सेट होईल, पैसा येताना दिसेल. ऍज अ ऍस्ट्रोलॉजीच्या नुसार मी राहू, केतू आणि शनीचा गुणधर्म समजून सांगतो. शनी म्हणते कर्म करा, ट्रेडिंग केली, कर्म पूर्ण झालं, शनी खुश. राहू म्हणते हिडन सोर्स मधून पैसा, जो दिसत नाही तिथून पैसा काढला तुम्ही, राहू पण खुश. केतूला खुश करणे आहे. केतू म्हणते आलेला पैसा रिसीव्ह कर लवकर. नाही केला, केतू तुमचा कमवला तो प्लस जेवढा इन्व्हेस्ट केला तो सगळं घेऊन चालला जाते. त्याच्यामुळे कर्म करा, विचार चांगले ठेवा आणि जमिनीशी जुळून राहा. राहू, केतू, शनी, बस. प्रत्येक ठिकाणी हे सिस्टम वर्क करते. त्यालाच आपण ग्रह म्हणतो, त्यालाच आपण एनर्जी म्हणतो, यालाच आपण नशीब म्हणतो, यालाच आपण म्हणतो दैव देते, कर्म नेते. शब्द बदलते, प्रिन्सिपल तोच काम करते. त्यामुळे ह्या मनी एनर्जीच्या क्लासेसला एवढं हलक्यात घेऊ नका. एवढ्यासाठीच आपल्याला पेडमेंट करावं लागते मोठ्या लेवलचं. जेव्हा तुम्हाला ईएफटी समजणार ना, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की मी किती 5-6 टॉपिक तुम्हाला ईएफटी मध्ये त्याच्यामध्ये इनबिल्ड करून दिले, जी इझी आहे प्रॅक्टिस करण्यासाठी. आणि प्रॅक्टिस करावं अशी माझी इच्छा आहे. जितकी चांगली प्रॅक्टिस करणार, तितके तुमचे मनी ब्लॉक रिलीज होईल, रेजिस्टन्स रिलीज होईल. बोला, व्यक्त करा. जेव्हा मी XYZ नाव घेतो ना, त्यावेळेस खरोखर मनाच्या अंतःकरणातून फायनान्शियल प्रॉब्लेम एक्सप्रेस करा. त्या दिवसाला तो विषय मांडा, तो रिलीज होता याची भावना करा. आजचा जसा आपला क्लास आहे, तो आहे चक्र ऍक्टिव्हेशन करणे. याच्यामध्ये आपण मूलाधार चक्र, अनाहत चक्र आणि थर्ड आय चक्र ऍक्टिव्हेशन मध्ये घेऊ. कशासाठी? ते ह्या मनी एनर्जीला आपल्या लाईफमध्ये उतरवण्यासाठी. थर्ड आय चक्र, विजडम, हाऊ टू क्रिएट मनी, हाऊ टू यूज मनी. अनाहत चक्र, हाऊ टू एन्जॉय मनी. आणि मूलाधार चक्र, हाऊ क्रिएट मनी. ओके. विनंतीच म्हणतो मी सगळ्यांना, आपले मनी रेजिस्टन्सचे ब्लॉकेजेस दूर करा. मे बी इथे काही लोक असतील जे फायनान्शियली स्टेबल आहेत, त्यांच्याकडे पैसा आहे, पण जितका तुमच्याकडे पैसा आहे तितकी कोणाची तरी वन डे अर्निंग आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे हा भ्रम सुद्धा काही कामाचा नाही की माझ्याकडे आहे. स्वप्न जर मोठे असतील तर तोही पैसा कामाचा नाही आपल्या. पण अशा वेळेस फक्त तुमचा संकल्प,
तुमच्याकडे जास्तीत जास्त रिसोर्सेस ओपन करून देईल. आणि एक गोष्ट सांगतो, ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्यासाठी, तुम्ही ऑलरेडी मनी एनर्जी मध्ये सॅटिस्फाईड आहात, तुम्ही आणखी जास्त अट्रॅक्शन करू शकता. फक्त छोटे मोठे ब्लॉकेजेस असतात, त्याला रिलीज करणे आवश्यक आहे. ओके, तर आजचा आपला शेवटचा क्लास कॉन्शियस मॅनिफेस्टेशन अंतर्गत पार्ट 5 सुरू झालेला आहे. आणि पार्ट 5 अंतर्गत सपोर्टिव्ह टूल्स फॉर मॅनिफेस्टेशन हा टॉपिक आपण घेतला. मागच्या 3-4 दिवसामध्ये आपण याचे जवळपास 5-6 टॉपिक कव्हर केले. आणि आजचा आपला शेवटचा टॉपिक. आजचा टॉपिक रिलेटेड आहे फाइंड युअर प्रॉब्लेम्स. म्हणजे मला माझ्या लाईफमध्ये हेल्थ मॅनिफेस्ट करायची आहे. उदाहरणार्थ, मला हेल्दी लाईफस्टाईल जगायची आहे आणि मला कळत नाही आहे की माझ्या बॉडीमध्ये असं काय सिस्टम रन करून राहिलं की मी औषध घ्या, व्यायाम करा, चांगलं जेवण करा, कुठेतरी मला कमतरता दिसून पडत आहे. अशा वेळेस आपण डॉक्टर जवळ जातो. डॉक्टर म्हणतात तुमचं सगळं बरोबर आहे, तुम्हाला बिमारी नाही, तुम्हाला काहीच प्रॉब्लेम दिसत नाहीये. मग डेव्हलपमेंट का नाही? डॉक्टर काय म्हणतील? प्लीज स्कॅन युअर होल बॉडी. एक वेळा आपण सगळे मेडिकल रिपोर्ट काढून बघू, चेकअप करू. मे बी कुठेतरी काहीतरी कमतरता असेल, काहीतरी प्रॉब्लेम असेल. लिव्हर चेक करू, किडनी चेक करू, ब्लड चेक करू, काही मल्टीव्हिटॅमिन्सचं जे आपल्या मिनरल्स वगैरे शरीरात असतात त्याला चेक करू, त्याचं कंटेंट चेक करू. काय प्रॉब्लेम आहे एक वेळा बघून तरी घेऊ. आणि मग तिथे कुठेतरी काहीतरी फॉल्ट आढळून येते. मग तो प्रॉब्लेम आपल्या लक्षात येते. त्या प्रॉब्लेमवर जेव्हा आपण वर्क करतो तेव्हा एक मॅनिफेस्टेशन होते. कोणतं? हेल्थ मॅनिफेस्ट होते, चांगली बॉडी मॅनिफेस्ट होते, चांगलं फिगर, चांगलं स्किन हे मॅनिफेस्ट होते. म्हणजे जे मॅनिफेस्टेशन माझं अडलेलं होतं, प्रॉपर पाथवर चालून सुद्धा ते मॅनिफेस्टेशन कोणत्या गोष्टीमुळे सक्सेसफुल झालं? हिडन प्रॉब्लेम्स फाइंड आउट केल्यामुळे. तर आज सपोर्टिव्ह टूल्स फॉर मॅनिफेस्टेशन मध्ये हाच आपला आजचा टॉपिक आहे, स्कॅन युअर एनर्जी सिस्टम. माझ्या लाईफमध्ये मला मॅनिफेस्टेशन प्रोसेस मध्ये उतरायचं आहे. खूप मोठे स्वप्न आहे, काही चांगल्या गोष्टी आहेत ज्या मला माझ्या लाईफमध्ये अचीव्ह करायचं आहे. आणि हे सगळं करत असताना मला कळत नाही की माझी प्रगती थांबली कुठे. असं काय चुकत आहे माझ्या लाईफमध्ये की सगळं थांबल्यासारखं झालं. मग अचानक वारंवार एकच प्रकारची घटना जेव्हा घडते, मग आपला डाऊट जाते. अरे काही निगेटिव्हिटी तर नसेल, कोणाची नजर तर नाही लागली, कोणाचा दोष तर नाही लागला, कोणती भूतप्रेत बाधा तर नसेल कनेक्ट झाली, काही ग्रहांचा दोष तर नसेल. म्हणजे आपण मेंटली अशा प्रकारचे विचार करणं सुरू करतो. आणि हे विचार आणखी आपल्या सिस्टमला निगेटिव्ह करतात. अशा कंडिशन मध्ये जेव्हा आपण प्रॉपर कमिटेड आहे सक्सेससाठी, अचिव्हमेंटसाठी, तेव्हा एक वेळा गाडीची सर्व्हिसिंग करून घेणेच आवश्यक असते. की बघून तर घ्या नेमका कुठे प्रॉब्लेम आहे. वरून वरून तुमची गाडी चांगली दिसत आहे पण आतमध्ये काहीतरी फॉल्ट असेल तर चेक तर करून घ्या. माहित पडलं इंजिन ऑइलच खराब आहे, गिअर मधलं ग्रीसच संपलं, ब्रेक ऑइल संपले, चेक तर करून घ्या. आणि एक वेळा प्रॉब्लेम फाइंड आउट झाला, त्याचं सोल्युशन काढा आणि गाडी रन करणे सुरू करा. सेम लेवलवर आपल्या शरीरामध्ये खूप साऱ्या हिडन एनर्जीज वर्क करतात. ह्या हिडन गोष्टीला
जर आपण बॅलन्स करून घेतलं, म्हणजे आपल्या एनर्जीमध्ये आपली ह्युमन बॉडी एनर्जी, कॉस्मिक एनर्जी, हे रेकी एनर्जी, एंजेल्स, ह्या सगळ्यांचं आपण जेव्हा एक उपयोग करून आपलं एक ऑरा फील्ड बनवतो, तर हा ऑरा फील्ड काही फिजिकल गोष्टीमुळे डिस्टर्ब होतो. अदर लोकांची ऊर्जा, सराउंडिंग ऊर्जा, घराची ऊर्जा, जन्मजात आपण जे कर्म घेऊन आलो ती ऊर्जा, किंवा ग्रह नक्षत्रांचा दोष, नकारात्मक ऊर्जा, याच्यामुळे आपलं एनर्जी सिस्टम डिस्टर्ब होते. जर आपण स्वतः कमिटेड आहे स्वतःचं कॉन्शियसनेस डेव्हलप करण्यासाठी, अशा वेळेला तुम्ही ट्रस्ट करा किंवा नका करू, पण एक वेळा बॉडी चेकअप करून घेणं आवश्यक आहे. आणि बॉडी चेकअपचा अर्थ काय होते? बॉडी चेकअपचा सिंपल अर्थ आहे, प्रॉब्लेम फाइंड आउट करा, मल्टीव्हिटॅमिन्सची गरज असेल तर ते इनटेक करा, आणि त्याच्यानंतर सहज तुमच्या बॉडीमध्ये ती कमतरता भरून निघेल, तुम्हाला अचिव्हमेंट दिसेल. तर यामधले काही पार्ट्स आहे, जसं ऑरा स्कॅनिंग. ऑरा स्कॅनिंग काय करते? हे टूल्स आहे जे आपण हिडन प्रॉब्लेम्स जे आहे, जे आपल्या मॅनिफेस्टेशन प्रोसेसमध्ये कुठेतरी रेजिस्टन्स क्रिएट करत आहे, ब्लॉक क्रिएट करत आहे, त्याला आपण रिझॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत आहोत. किंवा आपण जी ऊर्जा बनवत आहोत, आपण जो आपला ऑरा फील्ड बनवत आहोत, याच्यामधले जे लिकेजेस आहे, त्या लिकेजेसला आपण क्लोज करण्याचा प्रयत्न करत आहोत. तुम्ही पाईपलाईन चांगली लावली, टाकी चांगली बसवली, तुम्ही विहिरीमध्ये मोटर जबरदस्त बसवली, खूप काही तुम्ही पॉवरफुल सिस्टम रेडी केलं, पण तुमच्या टाकीला छिद्र आहे. सिस्टम चांगलं जनरेट केलं, पण ते टाकीला असलेलं छिद्र तुम्ही क्रिएट केलेलं, तुम्ही भरलेलं पाणी हळूहळू हळूहळू खतम करून टाकेल. अशाच प्रकारे आपण इतके चांगले मॅनिफेस्टेशन टेक्निक, एनर्जी क्रिएट करणं, डिव्हाइनचा साथ घेणे, हिलिंग करणे सगळं करत आहे, पण टाकीला कुठेतरी छिद्र आहे. आपण बनवलेली एनर्जी लॉस मध्ये जाते. अशा कंडिशन मध्ये आपण त्या होल्सला फाइंड आउट करून त्याला क्लोज करणे आवश्यक आहे. आणि हे काम आपण जितक्या लवकर करू, तितक्या लवकर आपला फायदा. तर मग ह्युमन बॉडीमध्ये ह्या एनर्जी सिस्टम मध्ये होल्स कसे आपण फाइंड आउट करायचे, तो आजचा आपला टॉपिक आहे. आणि पहिला पार्ट आपण घेतलाय ऑरा स्कॅनिंग. ऑरा स्कॅनिंग म्हणजे काय असते? एनर्जी रिडिंग, सेवन चक्र, नवग्रह ऊर्जा, अदर डायमेन्शनची ऊर्जा, लोअर एंटिटीज एनर्जी, अँसेस्टरची एनर्जी, अशा प्रकारची अलग अलग प्रकारची ऊर्जा आपल्या बॉडीवर वर्क करते. बायोमॅग्नेटिक फील्ड, इन्फ्रारेड रेडिएशन्स, अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स, कॉस्मिक एनर्जी, जिओपॅथिक स्ट्रेस, ह्या सगळ्या अलग अलग प्रकारच्या एनर्जीज आहे ज्या आपल्या बॉडीवर वर्क करतात. ही एनर्जी पॅटर्न जर आपण शोधून काढले आणि त्याच्यामधले असलेले ब्लॉकेजेस जर आपण रिलीज केले, सडनली तुमच्या लक्षात येईल जी मॅनिफेस्टेशन प्रोसेस तुम्ही फॉलो करत आहे ती लवकर रिझल्ट द्यायला लागेल. तर ऑरा स्कॅनिंग हे वन ऑफ द बेस्ट टूल आहे तुमच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स फाइंड आउट करण्यासाठी. फोटोग्राफिक ऑरा स्कॅनिंग जर तुम्ही केली, तर फोटोग्राफिक ऑरा स्कॅनिंग मध्ये तुम्हाला डायरेक्ट तुमच्या बॉडीचे पिक्चरच मिळते, आणि त्या पिक्चर मध्ये डायरेक्ट सेवन चक्रा कलर्स किंवा अनदर कलर्सच्या फॉर्म मध्ये तुम्हाला दिसून पडते की माझं कोणता चक्र ऍक्टिव्हेट आहे, कुठे ब्लॉकेजेस आहे, कुठे ब्लॅक डॉट आहे, सगळं दिसते. आणि त्याच्यासाठी केलेल्या प्रोसेस नंतर पुन्हा तुम्ही ऑरा फोटो काढता, त्याच्यामध्ये तो क्लिअर झाला की नाही ते सुद्धा दिसून येते. ही थोडीशी महागडी प्रोसेस आहे, 10,000 रुपये पर फोटो लागते त्याचा, पण सर्व्हिस अफोर्ड जे करतात ते फोटोग्राफिक ऑरा स्कॅनिंग मधून सुद्धा लाईफ मध्ये चेंजेस घेऊन येतात. त्याच्यानंतर टॅरो कार्ड रिडिंग. टॅरो कार्ड रिडिंग हा एक असा प्रकार आहे ज्यामध्ये आपण आपल्या मनामध्ये काही दुविधा चालत असते, करू की नाही करू, प्रोसेस पोटेन्शियल सगळं आहे पण थोडासा भ्रम आहे. अशा वेळेस टॅरो कार्ड
तुमची सुंदर मदत करते की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये त्या गोष्टीला प्रेडिक्शनच्या द्वारे, एंजेलिक प्रेडिक्शनच्या द्वारे येस और नो मध्ये आन्सर घेऊ शकतो, टायमिंग काढू शकतो, कोणत्या वर्षी कोणत्या महिन्यात सक्सेस आहे ते नोटीस करू शकतो, त्याच्यानुसार आपण काम करू शकतो. याला थोडंसं डिवाइन गायडन्स म्हटलं जाते, जे टॅरोच्या रूपात आपल्याला मिळते. हे तुम्ही सुद्धा शिकू शकता आणि तुम्ही स्वतःच्या लाईफ मधले प्रश्नाचे उत्तर स्वतः आन्सरच्या रूपात त्याला काढू शकता. आणि मे बी जर तुम्ही त्याच्यामध्ये परफेक्शन येत गेलं तर तुम्ही इतर लोकांसाठी सुद्धा टॅरो कार्डद्वारे सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकता. दुसऱ्यांच्या लाईफमध्ये सुद्धा तुम्ही सपोर्ट क्रिएट करू शकता, त्यांना मदत करू शकता. तर टॅरो कार्ड रीडिंग इज वन ऑफ द बेस्ट अ सोल्युशन प्रोव्हायडर, ज्यामध्ये आपण आपले भ्रम दूर करून काय करतो, सोल्युशन्स घेतो, डिवाइन गायडन्स घेतो. त्यानंतर ऑरा स्कॅनिंग मध्ये जे मी करतो पेंडुलम डाउजिंग, हा सुद्धा एक सुंदर टेक्निक आहे, ज्याच्याद्वारे तुम्ही काय करता, पेंडुलमच्या द्वारे प्रत्येक एनर्जीला स्कॅन करता. जर तुम्ही एंजल्स सोबत कनेक्ट झाले तर तुम्ही एंजल्सला इन्व्हाइट करून तुम्ही त्यांना रिक्वेस्ट करू शकता की डिअर एंजल्स, प्लीज गिव्ह मी द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. आणि तो प्रश्न विचारला, पेंडुलम हातात धरला आणि आता तो पेंडुलम काय आन्सर देता, यस, नो, न्यूट्रल, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल मला आता जे काम करायचं आहे ते काम करू की नाही करू, माझी ऑरा कशी आहे, माझी एनर्जी कशी आहे, समोरच्या व्यक्तीची ऊर्जा कशी आहे, कामामध्ये सक्सेस मिळेल की नाही, असले सगळ्या प्रकारचे आन्सर्स पेंडुलमद्वारे मिळते. तर मॅनिफेस्टेशन टेक्निक मध्ये पेंडुलम सुद्धा खूप सुंदर प्रकारे मदत करू शकतो तुम्हाला तुमच्या जीवनातले प्रॉब्लेम्स फाइंड आउट करून त्याचं सोल्युशन काढून त्याला अप्लाय करण्यासाठी. आणि सोल्युशनला अप्लाय करत असताना सुद्धा पेंडुलमला विचारू शकतो आपण की दिस सोल्युशन इज युजफुल ऑर नॉट फॉर मी, किंवा हे सोल्युशन यूज केल्यानंतर माझ्या ऑरामध्ये, माझ्या एनर्जी फील्डमध्ये काय चेंजेस आला, किती दिवसात हा चेंजेस येईल, सगळं विचारता येते. कोणता मंत्र सूट होईल, कोणते कपडे सूट होईल, कोणतं जेवण सूट होईल, कोणते औषध सूट होईल, इच अँड एव्हरीथिंग, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला पेंडुलमच्या द्वारे मिळते. फक्त तुम्हाला एंजल्स सोबत कनेक्ट करणं आवश्यक आहे. कोणासोबतही कनेक्ट करू शकता, पण आता आपण एंजल्सचा विषय घेतलेला आहे म्हणून आपण आपल्या गायडन्ससाठी एंजल्सलाच इन्व्हाइट करू आणि त्यांनाच म्हणू की डिअर एंजल्स, गिव्ह मी आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. आणि एंजल्स तुम्हाला इंट्युशनच्या द्वारे, पेंडुलमच्या द्वारे तुम्हाला आन्सर देतील आणि आन्सर मिळेल. आणि जेव्हा तुम्ही याला प्रॅक्टिकली डेली यूज करणार ना, तेव्हा तुम्हाला कळेल अरे मॅक्सिमम आन्सर माझे तर खरे निघाले. आणि जे आन्सर खरे नाही निघाले, कालांतराने दिसेल तुम्हाला वर्षभरानंतर की तेव्हा जे सोल्युशन मला मिळालं ते वर्षभरानंतर खरं ठरलं, पण खरंच होतं. त्या मोमेंटवर जरी मी कन्फ्युज होतो, पण वर्षभरानंतर मला ते खरं होताना दिसलं. आणखी आणखी ट्रस्ट वाढेल तुमचा पेंडुलम डाउजिंगवर विथ हेल्प ऑफ एंजल्स. त्यानंतर ऍस्ट्रोलॉजी हा एक प्रकार आहे, ज्यामध्ये आपण आपल्या बर्थ टायमिंग नुसार, बर्थ चार्ट वरून तुमच्या ग्रहांच्या पोझिशन्स आणि तुम्ही ज्या फील्डमध्ये वर्क करत आहे त्या फील्डमध्ये तुमचा सक्सेस आहे की नाही, तुमचा ट्रॅक करेक्ट आहे की नाही, आणि काही ग्रहांचे कॉम्बिनेशन जर निगेटिव्ह असेल, अशा कंडिशनमध्ये तुम्ही त्याला कशा प्रकारे करेक्ट करून तुमच्या मॅनिफेस्टेशन प्रोसेसमध्ये ह्या डिव्हाइन सोलर प्लॅनेटरी सिस्टमचा, ह्या एनर्जीचा कसा यूज करू शकतो. आणि ग्रहांची पोझिशन सुद्धा आपल्याला जबरदस्त गायडन्स करते. ऍस्ट्रोलॉजी इज वन ऑफ द बेस्ट टूल फॉर फाइंड आउट अवर प्रॉब्लेम्स अँड गेट सोल्युशन. त्यानंतर न्यूमरोलॉजी हा एक प्रकार आहे, ज्यामध्ये आपल्या नंबर्स वरून, बर्थ नंबर्स वरून, आपल्या नावावरून, तुमची जर कंपनी असेल, इन्स्टिट्यूट असेल, एखादा फर्म असेल, त्याचं नाव, त्याच्यावरून आपण त्या नंबर्सची ऊर्जा आपल्यासोबत प्रॉपर वर्क करत आहे की नाही, यामधला काही दोष असेल तर त्याला फाइंड आउट करून त्याला करेक्ट करून आपल्या मॅनिफेस्टेशन प्रोसेसमध्ये ह्या न्यूमरोलॉजीचा कशा प्रकारे पॉझिटिव्ह बेनिफिट आपण घेऊ शकतो,
त्याला यूज करून आपल्या मॅनिफेस्टेशन प्रोसेसमध्ये आपण सपोर्ट घेऊ शकतो. त्यानंतर येते कलर थेरपी. आता कलर थेरपीमध्ये मोस्ट ऑफ द टाइम लोगो येते. का? कारण की लोगोमध्ये अशा प्रकारचे कलर्स कॉम्बिनेशन आणि जिओमेट्रिक शेप यूज केला जाते की त्याच्याद्वारे तुम्ही तुमच्या लाईफमध्ये पर्टिक्युलर ग्रोथ किंवा अचिव्हमेंटची स्पीड वाढवू शकता. तुम्हाला काय कॉम्बिनेशन करणे आहे, जसं रेड आणि व्हाईट हा एक असा कॉम्बिनेशन आहे जो तुमच्या नजरेला अट्रॅक्ट म्हणजे काय करते, त्याला आपण म्हणतो ना खिळवून ठेवणे, म्हणजे एकदम आपण जातो, अट्रॅक्ट होतो आणि आपली नजर लॉक होऊन जाते. हे नजर लॉक करणारा जो कलर आहे तो रेड अँड व्हाईट कॉम्बिनेशन आहे. रेड हा फायरी कलर आहे. तर रेड फायरी कलर असल्यामुळे काय होते, फायर दोनच वेळेस आपल्या जीवनामध्ये काम करते. एक भूक लागते तेव्हा, दुसरा क्रोध येते तेव्हा. रागामध्ये जर तुम्ही लाल कलर बघितला तुम्ही आणखी क्रोधी होऊन जाल. भूक लागल्यानंतर जर तुम्ही लाल कलर बघितला तुमची भूक आणखी वाढून जाईल. कारण की दोन्ही गोष्ट फायर सोबत कनेक्टेड आहे. तर मॅक्सिमम फूड आउटलेट रेड कलरचे विथ व्हाईट वर्डिंग त्याच्यावर असते आणि आपली नजर नेमकी त्याच्यावर जाऊन अटकते. त्याच ठेल्यावर सगळ्यात जास्त भीड असते. ब्ल्यू कलरचा ठेला प्रत्येकच चालते, पण ब्ल्यू कलर नजरेचं सॅटिस्फॅक्शन देते. तर जिथे आपण जास्त खायचं ते एवढंच खाऊनच ओ सॅटिस्फाईड चाललं. लाल काय म्हणेल, मोर, आणखी द्या, आणखी द्या, आणखी भूक वाढत आहे. तसंच पिरॅमिड स्ट्रक्चर, एक ट्रँगल तुमच्या एनर्जीला अपलिफ्ट करते. प्रत्येक जागेवर जर तुम्हाला ग्रोथ पाहिजे आहे, फायरी एनर्जी पाहिजे आहे, ट्रँगल वापरतो. अशा प्रकारचे काही कॉम्बिनेशन्स आहेत जिओमेट्रिक शेप विथ कलर्स. याला लोगो पण म्हणतो आपण, लोगो डिझायनिंग पण म्हटलं जाते किंवा कलर थेरपी पण म्हटलं जाते. त्या कलर थेरपीच्या द्वारे आपण आपल्या जीवनामध्ये जी मॅनिफेस्टेशन प्रोसेस आहे त्याला आपण वाढवू शकतो. त्यानंतर आणखी एक आहे, हे कलर थेरपी म्हणजे थ्रेड पण येतात, म्हणजे हाताला धागे बांधणे, पर्टिक्युलर माळ, रत्न, क्रिस्टल्सला यूज करणे. त्यानंतर कपडे कोणते घालायचे, बूट कोणता घालायचा, सॉक्स कोणते घालायचे. हे ऍस्ट्रोलॉजी प्लस कलर थेरपीचं कॉम्बिनेशन आहे. हातामध्ये, पायामध्ये, कमरेमध्ये, गळ्यामध्ये कुठे धागा बांधायचा, सगळं काही. खोटं काहीच नाही या जगामध्ये, सगळं काही अलाइन आहे एनर्जी सोबत. ज्याला जितकं नॉलेज येते, जो जितकं एनर्जी सोबत अलाइन करू शकते, त्याला प्रत्येकाला कळेल इच अँड एव्हरीथिंग इज अलाइन विथ एनर्जी. आपण डिसअलाइन आहो म्हणून सगळीकडे प्रॉब्लेम दिसून पडते. म्हणजे अलाइनमेंट मध्ये आहे ना, ते प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमधून बेनिफिट घेऊ शकतात. त्याच्यानंतर एक नवीन सिस्टम आहे रिस्ट वॉच अनालिसिस. हे रिस्ट वॉच सुद्धा आपल्या लाईफ मध्ये जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन घेऊन येऊ शकते. का? कारण की त्याच्यामध्ये पुन्हा नंबर्स, कलर, लेदर, क्रिस्टल्स, मेटल, अलग अलग वस्तूंचा उपयोग. त्याची पण जिओमेट्री आहे, ट्रँग्युलर, सर्क्युलर, ऑक्टागोनल, स्क्वेअर, रेक्टँगल, सिल्वर, गोल्डन, ब्लॅक, ग्रीन, रेड. त्याच्यामध्ये असलेले काटे सुद्धा पर्टिक्युलर डिझाईन मध्ये जर शेप मध्ये जर डिझाईन केलेले असतील ती सुद्धा इम्पॅक्ट करते. नंबर्स, रोमन नंबर्स, डॉट, सगळं काही. त्या डॉटच्या जागेवर जर क्रिस्टल्स लावले असतील, म्हणजे डायमंड स्टोन लावले असतील, ती सुद्धा वर्क करते. इतकं डीप वॉच अनालिसिस आहे. दिस इज ऑल्सो फ्रुटफुल. आणि ह्या सगळ्या गोष्टी काय करते, आपल्या मॅनिफेस्टेशन प्रोसेसला सपोर्ट करत आहे. मी हे नाही म्हणत की याच्यामुळे मॅनिफेस्ट होते, मी हे म्हणत आहे की याच्यामुळे
मॅनिफेस्टेशन प्रोसेसला सपोर्ट मिळते, स्पीडअप होते. त्याच्यानंतर वास्तू. वास्तू वन ऑफ द बेस्ट सिक्रेट ऑफ मॅनिफेस्टेशन. कारण की मॅक्सिमम टाइम 24 घंट्यातले 10-12 घंटे, सुट्टीच्या दिवशी 24 चे 24 घंटे, आणि बाया करून खास करून 24ही तास त्या घरातच राहतात. मला सांगा, ज्या जागेवर आपण राहतो ती ऊर्जा, ती जमीन आपल्याला सतत एक व्हायब्रेशन देत आहे, एनर्जी देत आहे. जर आपण नकारात्मक जागेवर, निकृष्ट स्तराच्या जमिनीवर, व्हायब्रेशन लेस, नकारात्मक ऊर्जानी भरलेली आहे, जिओपॅथिक स्ट्रेस घेऊन जी जमीन निगेटिव्ह व्हायब्रेशन इमिट करत आहे, अशा जागेवर जर आपण 24 तास राहत आहे, तर विचार करा माझ्या बॉडीवर त्या नकारात्मक ऊर्जांचा किती फरक पडेल. बरं, हे झालं जमिनीची गोष्ट. दुसरं, तुमचे प्लॉटचा आकार, तुमचा घरात प्रवेशद्वार कोणत्या दिशेला आहे, राईट स्पॉटवर आहे का नाही, वास्तूचं कन्स्ट्रक्शन करेक्ट केलं का नाही, पायऱ्या कुठं आहे, टॉयलेट बाथरूम कुठे आहे, देवघर कुठे आहे, किचन कुठे आहे. जर सगळं अलाइनमेंट मध्ये असेल, त्या घरात गेल्या गेल्या तुमची प्रोग्रेस आहे. का? कारण की तिथली ऊर्जा पॉझिटिव्ह व्हायब्रेशन इमिट करत आहे. पण जर हे डिसअलाइन असेल आणि तुम्ही सुद्धा डिसअलाइन मध्ये आहे, तर झालं, तुमचं जीवन जे खराब होतं त्याला आणखी खराब करायला मागं पुढं वाट नाही बघणार. का? कारण की 24 तास तुम्ही ते व्हायब्रेशन रिसीव्ह करताय. तर मी तर म्हणतोय, सगळ्या गोष्टींपैकी वन ऑफ द बेस्ट, जर कोण्या गोष्टीवर लक्ष देण्यासारखी गोष्ट आहे ती म्हणजे वास्तू. जमीन चांगली, घर चांगलं, तुम्ही कितीही संकटात असा, तुम्ही निघून जाल. जमीन खराब, घर खराब, नकारात्मक ऊर्जेने भरलेला आहे, तुम्ही कितीही सक्सेसफुल पर्सन असा, तुमचा डाऊनफॉल सुरू झाला समजून घ्या. या वास्तूला पर्टिक्युलर यूज करणे, त्याचं करेक्शन करणे, त्याची एनर्जीला वाढवणे सगळ्यात बढिया सोल्युशन आहे. ऑफिस, तुमचं वर्किंग प्लेस, तुमचे इन्स्टिट्यूट, तुमचे घर, सगळ्या गोष्टीला आपण एनर्जेटिकली एनहान्स केलं पाहिजे. का? ही प्रत्येक गोष्ट आपल्याला बेनिफिट देत आहे. जर त्या जागेची ऊर्जा चांगली असेल, तर ऑफिसमध्ये कस्टमर जास्त येतील, दुकानात लोक जास्त येतील, व्हिजिट जास्त होईल, घरामधलं वातावरण चांगलं राहील. किती थकून या, घरात पाय ठेवल्याबरोबर चार्ज. विचार करा किती जबरदस्त तुम्हाला वाटते, 10 घंट्याची झोप 4 घंट्यात, 3 घंट्यात पूर्ण होत आहे. पाय ठेवल्याबरोबर बॉडी वॉश एकदम फ्री होत आहे, थकवा निघत आहे, टेन्शन रिलीज होत आहे. घरात काय तुम्ही पाय ठेवला, तुम्हाला चांगले कॉल येणं सुरू झाले, की सर तुमचे अटकलेले कामं पूर्ण झाले. तुम्ही तुमचं घरच तुमचं ऑफिस बनवून टाका ना एक दिवस. का? कारण की एवढी पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या घरात आहे. वास्तू वन ऑफ द बेस्ट आणि मोस्ट निग्लेक्टेड एरिया. आपण घरावर कधी वर्कच करत नाही, पुऱ्या जगात जातो आपण पत्रिका घेऊन, पण घर बघित नाही की जिथे मला 24 तास राहायचं आहे तिथली ऊर्जा कशी आहे. जो सगळ्यात मोस्ट निग्लेक्टेड पार्ट आहे, तो सगळ्यात जास्त युजफुल पण आहे. तर हे काही टूल्स आहे आपल्या लाईफ मधले, ज्यामध्ये आपण आपल्या बॉडी, आपल्या घराची, आपल्या सराउंडिंगची, आपल्या आजूबाजूला असलेले व्हायब्रेशनल एनर्जी आपण काय करू शकतो, ग्रोथ करू शकतो. आणि ह्या एनर्जीच्या द्वारे आपण आपलं जीवन चांगलं करू शकतो. तर ह्या टूल्सला यूज करा, कन्सल्टन्सी घ्या, चांगल्या लोकांसोबत जुळा, चांगल्या सिस्टम मध्ये उतरा, त्यांच्यापासून सोल्युशन्स घ्या आणि तुमच्या जीवनाला अपलिफ्ट करण्यासाठी, अपग्रेड करण्यासाठी वर्क करा. तर आज कॉन्शियस मॅनिफेस्टेशन ही सिरीज इथे आपण स्टॉप करू. आज हे क्लासेस पूर्ण झाले आणि याच्यानंतर हा कोर्स आपण स्टॉप झालेला आहे. मे बी नंतर आपण कधी 4 महिन्यानंतर, 6 महिन्यानंतर पुन्हा मी याला रिपीट मध्ये ओपन अप करेल. पण आता मॉर्निंग आणि नाईट मध्ये हे जे आपलं 15-15, 20-20, अर्धा-अर्धा मिनिटाचं हे जे बोलणं चालू होतं, आता हे होणार नाही. याच्या जागेवर आपण मॅक्सिमम टाइम मेडिटेशन आणि एक जनरल छोटासा 10 मिनिटाचा टॉक, एवढं करून आपण सुरुवात करू. आपले क्लासेस सुरू होणार आहे, त्याच्यामुळे तिकडे जास्त आता लक्ष राहील माझं, तिकडे जास्त बोलणं राहील. त्याचे रेकॉर्डेड सेशन्स सगळ्यांना मिळेल, म्हणजे ज्यांनी ऍडमिशन केली त्यांच्यासाठी. मी नवीन ग्रुप रेडी करत आहे,
जेही लोक इंटरेस्टेड आहे, ज्यांना ऍडमिशन करायची आहे, त्यांनी त्या ग्रुपमध्ये जॉईन करून घ्या. तुमच्या सोयीनुसार मला तुमचं पेमेंटची तारीख आणि तुमचं काय मनी मॅनेजमेंट आहे ते मला सांगून ठेवा, है ना. त्यानुसार आपण तुमचं शेड्यूल फिक्स करून घेऊ आणि क्लासेसची सुरुवात करू. सेपरेट ग्रुप राहील, सेपरेट लिंक मिळेल. नॉर्मल लोकांना नॉर्मल भेटणार, क्लासेस ज्यांनी जॉईन केले त्यांना क्लासेसची लिंक मिळेल. वर्षभर 6 महिने चालणारा हे सेशन आहे, जेणेकरून प्रॉपर हँड होल्डिंग झाली पाहिजे आणि डेव्हलपमेंट झालं पाहिजे. तर आज मी आता ह्या कॉन्शियस मॅनिफेस्टेशन ह्या सिरीजला स्टॉप करतो. तुम्ही सगळ्यांनी इतके दिवस मागच्या 2 महिन्यापासून रेग्युलर क्लासेस केले, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक यू सो मच फॉर ऑल ऑफ यू सपोर्ट, ब्लेसिंग्स and your positive intentions about this course, and appreciation for my work. Lots of love and gratitude, lots of blessings all of you. प्रत्येकाच्या लाईफ मध्ये ट्रिमेंडस ग्रोथ व्हाव हीच माझी इच्छा आहे. प्रत्येकाने समोर चाला, ब्लॉकेजेस दूर करा, हर्डल्स दूर करा. कोणाच्याच डोळ्यात अश्रू नसले पाहिजे. आज एका लेडीज सोबत बोलणं झालं, मोस्ट सक्सेसफुल टॉप मोस्ट वुमन, अधिकारी लेवलवर तिचं जगणं आहे. पगार म्हणाल तर 4 लाख रुपये महिना, कारने जाणं, कारने येणं, सर्व्हिस, होल लाईफ लक्झरियस. इतकी रडली की रडणं ऐकू ऐकू माझ्या डोळ्यात पाणी येऊन गेलं शेवटी. म्हणजे दुःख अशी एक गोष्ट आहे ना, पैसा पण थांबवू शकत नाही, पण कोणी रडाव हे मला मान्य नाही. मान्य नाही म्हणजे याचा अर्थ की सोल्युशन आहे. हतबल होऊ नका, त्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करा. सगळं डिव्हाइन तुमची मदत करण्यासाठी रेडी आहे. ती मदतला फक्त तुम्ही काय करा, अप्रिशिएट करा. आणि रेडी ऑलवेज एक अफर्मेशन करा, आय एम रेडी अँड ओपन फॉर रिसिव्हिंग वन ऑफ द बेस्ट थिंग्स इन दिस युनिवर्स. जे युनिवर्स मध्ये वन ऑफ द बेस्ट आहे ते रिसिव्ह करण्यासाठी मी रेडी आहे आणि ओपन आहे. तुम्हाला मिळणं सुरू होईल, सोल्युशन मिळेल. जितकं आनंदी राहाल, जितकं हसत राहाल, तितकं तुमच्या लाईफमध्ये प्रोग्रेसच होईल. दुःख आणि रडणे हे कोणत्याच प्रॉब्लेमचं सोल्युशन नाही. त्यामुळे ह्या मॅटर मधून बाहेर पडा. आणि हीच माझी मनातली इच्छा आहे की शिकवणे, हे बोलणे, एवढं तुम्हाला काउन्सिलिंग करणे, गायडन्स करणे, याच्यासाठी की रडत नका बसू. एवढं अनमोल जीवन भेटलाय, संघर्ष करण्याची हिंमत ठेवा. संघर्ष करण्यासाठी स्वतःला तयार करा. लोक मदत नसेल करतील तर डिव्हाइनची मदत घ्या. स्वतःला बनवा, मैदानात उतरा, लढा, जिंका आणि आनंदी राहा. त्याच्याकरिता मी जेवढं शिकवू शकतो तेवढं शिकवण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही जेवढं घेऊ शकता तेवढं घ्या. झाकीर हुसेनचं एक वाक्य आहे, टीचर कधीही काहीही देऊ शकत नाही. स्टुडंट मध्ये कॅपेबिलिटी असली पाहिजे की टीचर पासून नॉलेज बाहेर काढा. नाही त्याला काही गरज नाहीये. त्यांना जर तोंड बंद केलं, त्याला एक शब्दही बोलायची गरज नाही. का? कारण की तो त्याच्या नॉलेजद्वारे स्वतःच्या लाईफमध्ये सॅटिस्फाईड आणि फुलफिल झालेला आहे. तुम्हाला जर असं वाटतं की तुमच्यासाठी मोस्ट बेनिफिशियल गोष्ट ह्या व्यक्तीपाशी आहे, तर ते स्टुडंटची जबाबदारी आहे की अशा प्रकारचा प्रश्न विचारणे, त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी त्याने आपले सिक्रेट खोलले पाहिजे आणि टीचरला बाध्य केलं पाहिजे ते नॉलेज ओपन अप करण्यासाठी. आणि त्यांनी उदाहरण असं दिलं की शिवच्या मस्तकातून वाहती गंगा ही तर वाहूनच राहिली, म्हणून शिव शिव आहे. त्यांनी गंगेला धरून नाही ठेवलं. टीचर तसं असते, त्याचा अनंत प्रवाह सुरू आहे. पण समजदार कोण? त्या गंगेतून आंजुडीभर पाणी घेते की टँकर लावून पाणी घेऊन जाते? जो टँकर लावत आहे तो समजदार. का? कारण की गंगा तर अविरल चालत आहे. ज्ञानाची गंगा आता वाहूनच राहिली. समजदार तो जो त्या गंगेमधून चम्मचभर नॉलेज घेण्याचा विचार करताय की टँकरभर नॉलेज घेण्याचा विचार करताय. आणि ते नॉलेज घेण्यासाठी ते पात्र घेऊन तो येते, ते पात्र तो बनवते.
ती इम्पॉर्टंट. मिळून तर तुम्हाला राहिला, तुम्ही घेता किती त्याच्यावर आहे. त्यामुळे टीचरचं ब्लेमिंग नाही आहे की ते किती शिकवते. तुमचं प्रिपरेशन आहे, तुमचं पात्र मोठं असलं पाहिजे की तुम्ही त्यांच्यापासून नॉलेज काढून घेतलं पाहिजे. देणारा तयार आहे तर तुम्ही घेणारे पण रेडी असले पाहिजे. याचा काही अर्थ राहणार नाही. वन वे कधीच होत नाही सक्सेसफुल. वन साइडेड लव्ह कधीच पूर्ण झालेलं नाही. ते दोन्हीकडून असलं पाहिजे. नॉलेज पण एकाकडून चालणार नाही. मी किती देण्याचा प्रयत्न केला, तुम्ही घ्यायसाठी रेडी नसाल तर काय होईल, है ना. त्यामुळे ज्यांना क्लास करायचा आहे, काही मनी इश्यू आहे, काही प्रॉब्लेम्स आहे, चॅलेंजेस आहे, तर प्लीज कॉल करा, मेसेज करा, माझ्याशी बोला आणि एक प्रामाणिकपणे तुमचा टाइम मला द्या. तुमचे प्रॉब्लेम सांगा, सोल्युशन निघणार. नाही निघणार तर 3-4 महिन्याचा कोर्स रिपीट होईल, त्यावेळेस पुन्हा ऍडमिशन करता येईल. पण अरे पैसे मागितले म्हणून सोडून द्या असं नाही. कारण की जगामध्ये लाखाचे करोडोचे कोर्सेस आहे. ज्यांची ज्यांची जशी लेवल आहे ते लोक त्याला रिसीव्ह करतच आहे. तुम्हाला जे मिळत आहे तुमच्या लेवलवर त्याला रिसीव्ह करा आणि त्याला फ्रुटफुल करण्याचा प्रयत्न करा. ह्याच शुभ आशीर्वाद सोबत आजचा कॉन्शियस मॅनिफेस्टेशन हा क्लास आपण स्टॉप करू आणि मार्च नवीन महिना बघू काय नवीन आपण त्याच्यामध्ये ऍड करता येईल, त्याच्यासाठी वेट करू आणि आजच्या मेडिटेशनची सुरुवात करू. प्रत्येकाने शांत स्थिर बसा, रिलॅक्स. ज्यांच्याजवळ क्रिस्टल आहे त्यांनी क्रिस्टल घ्या, पिरॅमिड घ्या, श्रीयंत्र घ्या. ज्यांच्याकडे नोट आहे त्यांनी नोट घ्या. ज्यांच्याकडे सिल्वर कॉइन आहे, लक्ष्मीचा कॉइन आहे, त्यांनी तो कॉइन हातात घ्या. त्या मनी एनर्जी सोबत जुळून घेण्याचा प्रयत्न करा. त्याला रिसीव्ह करा, त्याला एनहान्स करा, मल्टिप्लाय करा. आणि तुमच्या लाईफ मध्ये असलेले मनी एनर्जी रिलेटेड जेवढेही ऑब्स्टेकल्स आहे, रेजिस्टन्स आहे, ब्लॉकेजेस आहे, त्याला रिलीज करा. आज टॅपिंग मध्ये चक्र टॅपिंग वर राहणार आहे, तर तुम्हाला कानाच्या मागे टॅप करायचं आहे. असं लक्षात घ्या. कॅमेरा माझा ऑफ राहील, तुम्ही आता समजून घ्या. कानाच्या मागे, दोन्ही कानाच्या मागून असं तुम्हाला टॅप करायचं आहे. आणि याच्यासोबत तुम्हाला चक्राचा मंत्र म्हणायचा आहे, लम लम लम. ओके, या प्रकारे आपलं आजचं टॅपिंग राहील, चक्र टॅपिंग. तर आपण सुरुवात करू आजच्या क्लासला. रेडी फॉर मेडिटेशन. लांब खोल श्वास घ्या, श्वास सोडा. लांब खोल श्वास, श्वास सोडा. चला तर सुरू करूया मनी रेव्हरन्स प्रोसेसला. मनी रेव्हरन्स म्हणजे धन उपासना, धनाची उपासना. उपासना म्हणजे उप आसन. उप म्हणजे दुसरा, आसन म्हणजे जवळ बसणे, थोडा वेळ जवळ बसणे. आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये 24 तासामधून आपण थोडा वेळ काढूया ह्या धनासाठी आणि ह्या मनी फ्रिक्वेन्सीच्या सोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न करू. थोडा वेळ ह्या धनासोबत गोष्टी करू, याच्याशी आपले सुखदुःख शेअर करू आणि ह्या धनाला, ह्या मनी फ्रिक्वेन्सीला आपल्या जीवनामध्ये आपण आमंत्रित करूया. चला तर सुरू करू मनी रेव्हरन्स प्रोसेसला. ताट सरळ बसा, लांब खोल श्वास घ्या, मांडी सैल सोडा. दोन्ही तळहात आपल्या मांडीवर ठेवा, महामुद्रेच्या पोझिशन मध्ये. पूर्ण लक्ष तुमच्या श्वासावर द्या. श्वास तुम्ही कसे घेत आहात ते बघा. तुम्हाला एक सिंबल दिलेला आहे, त्या सिंबलला आपल्या हातामध्ये घ्या
आणि त्याकडे एकटक बघा. जसं आपण त्राटक करतो त्यानुसार त्या सिंबलकडे एकटक बघा. लांब खोल श्वास घ्या, श्वास सोडा. लांब खोल श्वास घ्या, श्वास सोडा. 10 श्वास घ्या. 9 श्वास घ्या. 8 श्वास घ्या. 7 श्वास घ्या. 6 श्वास घ्या. 5 श्वास घ्या. 4 श्वास घ्या. 3 श्वास घ्या. 2 श्वास घ्या. 1 आणि माझ्यासोबत बोला आणि ह्या कार्ड कडे बघा. ह्या कार्ड कडे बघत बघत माझ्या मागे मागे बोला. आय थँक यू फॉर क्रिएटिंग लक. आय थँक यू फॉर क्रिएटिंग मनी. आय थँक यू फॉर क्रिएटिंग abundance. I thank you for creating money. I thank you for creating luck. I thank you for creating abundance. I thank you for creating luck. I thank you for creating money. I thank you for creating abundance. आता हे सिंबल आपल्या डाव्या हातामध्ये घ्या आणि त्यावर उजवा हात प्लेस करा आणि म्हणा, आय इन्व्हाइट डिवाइन गॉडेस लक्ष्मी. आय इन्व्होक युअर डिवाइन abundance and prosperous energy. O divine Lakshmi, bless me with abundance and prosperity, opportunities, growth in finance and happiness. I invite divine goddess Lakshmi. I invoke your divine abundance and prosperous energy. O divine Lakshmi, bless me with abundance and prosperity, opportunities, growth in finance and happiness. मंत्रावर पूर्ण लक्ष द्या. मंत्रावर पूर्ण लक्ष द्या आणि त्याच्या मागे मागे तुम्ही चॅन्ट करा. फील करा ह्या मंत्राच्या फ्रिक्वेन्सीला. फील करा ह्या मनी व्हायब्रेशनला. फील करा डिवाइन लक्ष्मीच्या प्रेझेन्सला, लक्ष्मीच्या ब्लेसिंग्सला. फील करा, फील करा. ह्या मनी व्हायब्रेशन सोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न करा. ह्या मनी व्हायब्रेशनच्या सोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न करा. श्री 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 श्री
श्रीं ह्रीं 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 श्रीं ह्रीं
Shri Bridhi, 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 Shri Bridhi. Now we start our step 2 process. Find your problems. आपली स्टेप 2 प्रोसेस आहे. तुमचे जे प्रॉब्लेम आहे, ज्या कारणाने तुम्ही त्रस्त आहात, दुखी आहात, तुमचे व्हायब्रेशन लो होत आहेत, त्या प्रॉब्लेमला फाइंड आउट करणे. स्टेप 2, फाइंड युअर प्रॉब्लेम. आय गिव्ह यू 2 minutes. फाइंड व्हॉट इज युअर प्रॉब्लेम. नाउ at one time only one problem will be recognized. एका वेळेला तुम्ही फक्त एकच प्रॉब्लेमला रिकॉग्नाइज कराल. मी तुम्हाला 2 मिनिट देत आहे. तुम्ही तुमचा प्रॉब्लेम रिकॉग्नाइज करा. शोधा, तुमच्या अंतर्मनामध्ये जा आणि बघा, विचारा तुमच्या अंतर्मनाला, सद्यस्थितीमध्ये असा माझा कोणता प्रॉब्लेम आहे जो मला त्रास देत आहे, ज्या कारणामुळे मी सतत दुःखी आहे. विचारा स्वतःला. टेक युअर टाइम अँड फाइंड युअर प्रॉब्लेम. सद्यस्थितीमध्ये तुम्हाला कशाची गरज आहे, ते मिळत नाही आहे, हा तुमचा प्रॉब्लेम आहे. काय आहे तुमचा प्रॉब्लेम, फाइंड आउट करा. डीप खोलमध्ये जा आणि विचारा स्वतःला, माझा काय प्रॉब्लेम आहे. ज्या ठिकाणी मी XYZ हे बोलणार आहे, त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा प्रॉब्लेम बोलायचा आहे. I recognize that XYZ is my problem. मी रिकॉग्नाइज केला आहे XYZ हा माझा प्रॉब्लम आहे. मैंने रिकॉग्नाइज कर लिया है XYZ ये मेरा प्रॉब्लम है. I recognize that the need of my body and mind to have XYZ this problem. मी रिकॉग्नाइज केलेला आहे माझ्या शरीराची आणि मनाची गरज XYZ this problem. मैंने रिकॉग्नाइज कर लिया है मेरे शरीर की जरूरतें और मन जुड़ी हुई है XYZ इस प्रॉब्लम के साथ. I recognize that the resistance to let go of the need of this XYZ
प्रॉब्लेम मी रिकॉग्नाइज केलेला आहे. हा जो विरोध होत आहे, ही गरज लेट गो करण्यासाठी, सोडून देण्यासाठी XYZ या प्रॉब्लमच्या प्रती मैंने रिकॉग्नाइज कर लिया है. जो रेजिस्टेंस, जो विरोध मुझे हो रहा है, इस नीड को लेट गो करने के लिए, इसे छोड़ने के लिए XYZ इस प्रॉब्लम के प्रति. नाउ you find out your problem, and this is a most important tapping. It is a money chakra tapping. या टॅपिंग मेथड मध्ये आपण अलाइन होणार आहे तुमच्या शरीरातील 3 महत्वपूर्ण मनी अट्रॅक्टिंग, मनी क्रिएटिंग चक्रासोबत. दिस इज अ मॅनिफेस्टेशन टेक्निक थ्रू चक्रा. चक्रांची फ्रिक्वेन्सी सोबत अलाइन करून, चक्राच्या एनर्जीला ऍक्टिव्हेट करून, त्याचं फुल ऑफ पोटेन्शियलला यूज करून आपण आपल्या जीवनामध्ये जे हवं आहे ते प्राप्त करू शकतो. सध्याला आपल्याला मनी एनर्जीला स्वतःकडे अट्रॅक्ट करायचं आहे, त्याच्यासोबत अलाइन व्हायचं आहे. त्यामुळे आपण या चक्राला मनी अट्रॅक्शनसाठी, मनी मॅनिफेस्टेशनसाठी टॅप करणार आहोत. दिस इज अ मोस्ट इंटरेस्टिंग आणि मोस्ट पॉवरफुल टेक्निक. आय वॉन्ट तुम्ही फार अलर्ट व्हा, कॉन्शियस व्हा आणि ऍक्टिव्हली ही मेथड फॉलो करा. लांब श्वास घ्या, पूर्ण लक्ष तुमचं मूलाधार चक्रावर जाऊ द्या. मूलाधार चक्र जमत असेल तर एक तर शिवणीच्या जागेवर स्पर्श करा, किंवा एखाद्याचा कापडाचा गोळा तुम्ही तुमच्या सिटिंगच्या खाली ठेवा आणि त्यावर तुम्ही बसा. मूलाधार चक्राच्या जागेवर प्रेशर फील करा. लाल रंग व्हिज्युअलाइज करा आणि बघा प्रत्येक टॅपिंग सोबत या रंगाचा घेरा मोठा होत आहे. ही लाल रंगाची ऑरा वाढत आहे. टॅप करा तुमच्या कानाच्या बाजूला. तुमचा कान आहे, त्या कानाच्या मागचा जो पूर्ण भाग आहे, समोरचा भाग आणि कानाच्या मागचा भाग, त्याला टॅप करणे सुरू करा आणि माझ्या मागे मागे बोला. माझे मूलाधार चक्र बॅलन्स होऊन माझ्या आयुष्यात स्ट्रेंथ, स्टेबिलिटी, पैसे, आरोग्य यांचे निर्माण होत आहे. माझे मूलाधार चक्र बॅलन्स होऊन माझ्या आयुष्यात इनफायनाइट वेल्थ, अबंडन्स, प्रॉस्पेरिटी, लक्झरी, फायनान्स, न्यू फायनान्शियल ऑपॉर्च्युनिटीज अट्रॅक्ट व्हाव्या. माझे मूलाधार चक्र बॅलन्स होऊन माझी बॉडी आणि माझा ऑरा स्ट्रॉंग होत आहे. माझे मूलाधार चक्र बॅलन्स होऊन माझ्या आयुष्यात स्ट्रेंथ, स्टेबिलिटी, पैसे, आरोग्य यांचे निर्माण व्हावे. माझे मूलाधार चक्र बॅलन्स होऊन माझ्या आयुष्यात इनफायनाइट वेल्थ, अबंडन्स, प्रॉस्पेरिटी, लक्झरी, फायनान्शियल न्यू ऑपॉर्च्युनिटीज अट्रॅक्ट व्हाव्या. माझे मूलाधार चक्र बॅलन्स होऊन माझी बॉडी आणि माझा ऑरा स्ट्रॉंग व्हावा. माझे मूलाधार चक्र बॅलन्स होऊन माझ्या आयुष्यात स्ट्रेंथ, स्टेबिलिटी, पैसे, आरोग्य यांचे निर्माण व्हावे. माझे मूलाधार चक्र बॅलन्स होऊन माझ्या आयुष्यात इनफायनाइट वेल्थ, अबंडन्स, प्रॉस्पेरिटी, फायनान्स, न्यू फायनान्शियल ऑपॉर्च्युनिटीज अट्रॅक्ट होत आहे. माझे मूलाधार चक्र बॅलन्स होऊन माझी बॉडी आणि माझा ऑरा स्ट्रॉंग होत आहे. बीज मंत्राचं उच्चारण करा. तम 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 तम
dum, 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 लांब खोल श्वास घ्या, श्वास सोडा, लांब खोल श्वास घ्या. पूर्ण लक्ष तुमच्या हृदयावर, छातीच्या मधात द्या. तुमचा डावा हात अनाहत चक्रावर ठेवा आणि अनाहत चक्रावर तुमच्या हाताचा स्पर्श फील करा. हिरवा रंग व्हिज्युअलाइज करा आणि प्रत्येक टॅपिंग सोबत या रंगाचं क्षेत्र मोठं होत आहे. प्रत्येक टॅपिंग सोबत या रंगाचा घेरा मोठा होत आहे. टॅप करा कानाच्या मागे, राऊंड राऊंड फॉर्म मध्ये टॅप करा आणि माझ्या मागे बोला. माझे हे अनाहत चक्र बॅलन्स होऊन जगातल्या सगळ्या चांगल्या गोष्टी, चांगली माणसं, चांगली ऑपॉर्च्युनिटी माझ्याकडे अट्रॅक्ट होत आहेत. माझे हे अनाहत चक्र बॅलन्स होऊन माझ्या आयुष्यात पैशाप्रती प्रेम, धनाचे आकर्षण, धनचुंबकत्व निर्माण झाला पाहिजे आणि ते होत असताना मला आनंदी वाटलं पाहिजे. हे सगळं होताना मला खूप छान वाटलं पाहिजे. माझे हे अनाहत चक्र बॅलन्स होऊन माझी बॉडी आणि माझी ऑरा आनंदी होत आहे. माझे हे अनाहत चक्र बॅलन्स होऊन जगातल्या सगळ्या चांगल्या गोष्टी, चांगली माणसं, चांगली ऑपॉर्च्युनिटी माझ्याकडे अट्रॅक्ट होत आहे. माझे हे अनाहत चक्र बॅलन्स होऊन माझ्या आयुष्यात पैशाप्रती प्रेम, धनाचे आकर्षण, धनचुंबकत्व निर्माण झालं पाहिजे आणि हे होत असताना मला आनंदी वाटलं पाहिजे. हे सगळं होताना मला खूप छान वाटलं पाहिजे. माझे हे अनाहत चक्र बॅलन्स होऊन माझी बॉडी आणि माझी ऑरा आनंदी होत आहे. माझे हे अनाहत चक्र बॅलन्स होऊन जगातल्या सगळ्या चांगल्या गोष्टी, चांगली माणसं, चांगली ऑपॉर्च्युनिटी माझ्याकडे अट्रॅक्ट होत आहे. माझे हे अनाहत चक्र बॅलन्स होऊन माझ्या आयुष्यात पैशाप्रती प्रेम, धनाचे आकर्षण, धनचुंबकत्व निर्माण झालं पाहिजे आणि हे होत असताना मला आनंदी वाटलं पाहिजे. हे सगळं होताना मला खूप छान वाटलं पाहिजे. माझे हे अनाहत चक्र बॅलन्स होऊन माझी बॉडी आणि माझी ऑरा आनंदी होत आहे. बीज मंत्राचं उच्चारण करा. yum, 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 yum,
लांब खोल श्वास घ्या. लांब खोल श्वास घ्या आणि श्वास सोडा. लांब खोल श्वास घ्या, श्वास सोडा आणि पूर्ण लक्ष आज्ञाचक्रावर द्या. तुमच्या हाताला, तुमच्या डाव्या हाताला मस्तकावर भ्रू मध्यवर स्पर्श करा. आज्ञाचक्राच्या जागेवर प्रेशर फील करा. इंडिगो कलर, हलक्या जांभळ्या रंगाचं व्हिज्युअलायझेशन करा आणि प्रत्येक टॅपिंग सोबत ह्या रंगाचा घेरा मोठा होत आहे. प्रत्येक टॅपिंग सोबत ह्या रंगाचं क्षेत्र मोठं होत आहे. कानाच्या मागे टॅप करा आणि माझ्या मागे बोला, माझे हे आज्ञाचक्र बॅलन्स होऊन माझ्या आयुष्यात विजडम, डिवाइन नॉलेज, सायकिक ॲबिलिटी अबाउट मनी यांचे निर्माण व्हावे. माझे हे आज्ञाचक्र बॅलन्स होऊन धन आकर्षणाच्या प्रती, धन प्राप्तीच्या प्रती असलेले माझे इंटेन्शन, दिव्य मार्गदर्शन आणि लाईफ चेंजिंग मनी मेकिंग आयडियाज मला प्राप्त व्हावे. माझे हे आज्ञाचक्र बॅलन्स होऊन माझी बॉडी आणि माझा ऑरा आणखी ब्राईट, शाईन आणि प्रकाशित होत आहे. माझे हे आज्ञाचक्र बॅलन्स होऊन माझ्या आयुष्यात विजडम, डिवाइन नॉलेज, सायकिक ॲबिलिटी अबाउट मनी यांचे निर्माण व्हावे. माझे हे आज्ञाचक्र बॅलन्स होऊन धन आकर्षणाच्या प्रती, धन प्राप्तीच्या प्रती असलेले माझे इंटेन्शन, दिव्य मार्गदर्शन आणि लाईफ चेंजिंग मनी मेकिंग आयडियाज मला प्राप्त व्हावे. माझे हे आज्ञाचक्र बॅलन्स होऊन माझी बॉडी आणि माझा ऑरा आणखी ब्राईट, शाईन आणि प्रकाशित होत आहे. माझे हे आज्ञाचक्र बॅलन्स होऊन माझ्या आयुष्यात विजडम, डिवाइन नॉलेज, सायकिक ॲबिलिटी अबाउट मनी यांचे निर्माण व्हावे. माझे हे आज्ञाचक्र बॅलन्स होऊन धन आकर्षणाच्या प्रती, धन प्राप्तीच्या प्रती असलेले माझे इंटेन्शन, दिव्य मार्गदर्शन आणि लाईफ चेंजिंग मनी मेकिंग आयडियाज मला प्राप्त व्हावे. माझे हे आज्ञाचक्र बॅलन्स होऊन माझी बॉडी आणि माझा ऑरा आणखी ब्राईट, शाईन आणि प्रकाशित होत आहे. ओमचं उच्चारण करा. लांब खोल श्वास घ्या. दोन्ही हात जोरात घासा. लांब खोल श्वास, दोन्ही हात जोरात घासा. आपल्या चेहऱ्यावरून फिरवा. आपल्या चेहऱ्यावरून हात फिरवा.
हळूवार डोळे उघडा, मान खांदे मूव्ह करा. बॅक टू युअर बॉडी, बॅक टू युअर कॉन्शियसनेस. झालं. Lots of love and gratitude. Lots of blessings, all of you. Thank you, thank you, thank you so much for joining this meditation. लवकरच मार्च महिन्यामध्ये सुरू होणाऱ्या नवीन क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. उद्या शनिवार आणि रविवार नवीन मेडिटेशन जे आपले फ्री सेशन्स आहेत ते जॉईन सुरू होणार आहे. तुम्ही नवीन व्यक्तींना इन्व्हाइट करू शकता. भेटू उद्या सकाळी. Lots of love and gratitude. Lots of blessings. Angels always bless you, bless you, bless you. Thank you so much. Thank you so much.